हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांना। माझे व्हिडिओ काय डेली येत नाही आहेत, कारण तुम्ही समजू शकता माझं लहान बाळ आहे, त्याच्यामुळे शूट वगैरे करणं नाही होत मला। मग मी प्रयत्न करते टाकायचे वगैरे व्हिडिओ। आज बघा मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली लवकर याची। आंघोळ वगैरे करून मग दर्शन वगैरे केलं आम्ही दोघांनी। याची मावशी मस्तपैकी पूजा केली होती, बघू शकता तुम्ही। मग साबुदाण्याची खिचडी करायची होती मला। साबुदाणा अर्धा किलो घेतला आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी त्याला धुवून त्याच्यातलं पाणी वगैरे काढले। त्याला झाकून 2 तासासाठी ठेवून दिले। मग इकडे चहासाठी ठेवले होते। आज पहिल्यांदा मी मम्मीच्या घरी चाय करत होते। मस्त सगळ्यांना चहा वगैरे करून दिले मी। मग इकडे बघा शाबू मस्तपैकी भिजला आहे। हे मोठं शाबू नाही आहे, बारीक शाबू आहे, त्यामुळे 2 तास 3 तासात भिजून जातो। मग त्याच्यासाठी 2 आलू घेतले चिरून मस्तपैकी, 8-9 मिरच्या चिरून घेतले। मग शेंगदाणे इकडे गरम वगैरे करून घेतले मी मस्तपैकी। बघा असे साहित्य लागतात खिचडीसाठी। मग 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे घातले मी। मिरच्या करून आपण जे आलू होते त्याच्यामध्ये घालून घेतले। मग थोडंसं आपलं अर्धा चमचा शिंदोलून टाकली। मग मस्तपैकी एकजीव केलं। मग त्याला एक 5-10 मिनटासाठी मी झाकून ठेवले होते मस्तपैकी। तुम्ही बघा जे साहित्य होते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, खालीवरी करायचं 15 मिनटासाठी आणि ठेवून द्यायचं। मस्तपैकी फराळ वगैरे केली। मग दुपारच्या वेळा बघू शकता इथं TV वगैरे बघत बसलो होतो। इथे बघा तुम्ही छानपैकी TV बघत बसला बघा। असं काही होतं आजचा दिवस माझं। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, कमेंटसुद्धा करा। चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।